अहिल्यानगरमध्ये कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 340 किलो गोमांसासह 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर शहरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे. शहरातील कोठला आणि घासगल्ली परिसरात सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 340 किलो गोमांसासह 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान घासगल्ली परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या पथकाने कोठला परिसरातील KGN चिकन शॉपच्या पाठीमागील एका पत्र्याच्या खोलीवर तातडीने छापा टाकला. या ठिकाणी गोमांस तोडत असताना पोलिसांनी इस्माईल अजमुद्दीन शेख याला रंगेहात ताब्यात घेतले. सध्याच्या कारवाईत 68,000 रुपये किमतीचे 340 किलो गोमांसासह डीप फ्रीज, किमा तयार करण्याची मशीन, इलेक्ट्रिकल वजन काटे आणि कत्तलीचे हत्यारे असा एकूण 1,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र वाघ, शाहिद शेख, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, अरविंद भिंगारदिवे यांच्या पथकाने केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या 0241 24 16 111 या क्रमांकावर किंवा डायल 112 वर संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.